श्री क्षेत्र ज्योतिबा श्रावण षष्ठी यात्रा 30 जुलै रोजी होणार आहे। या यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली। पन्हाळा शाहूवाडीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक ज्योतिबा डोंगरावर नुकतीच पार पडली। बैठकीदरम्यान सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांना नियोजनाबाबत सूचना देण्यात आल्या। ज्योतिबा डोंगरावर 30 जुलै रोजी होणाऱ्या श्रावण षष्ठी यात्रेच्या नियोजनासंदर्भात आज ज्योतिबा डोंगर इथल्या पोलीस चौकीतील सभागृहात बैठक झाली। पन्हाळा शाहूवाडीचे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली। चैत्र यात्रेनंतरची ही यात्रा सर्वात मोठी यात्रा असते। चैत्र यात्रेप्रमाणे श्रावण षष्ठी यात्रेला मोठ्या प्रमाणात भाविक डोंगरावर दाखल होतील। अंदाजे 3 ते 4 लाख भाविक डोंगरावर येतील या दृष्टिकोनातून नियोजन करण्यासंदर्भात चर्चा झाली। श्रावण षष्ठीच्या यात्रेनिमित्त भाविक ज्योतिबा डोंगरावर यात्रेच्या आदल्या रात्री जमत असतात आणि पहाटे देवदर्शन घेऊन राखणीचा नारळ घेऊन परतत असतात। यात्रा रात्री भरत असल्याने डोंगरावरील वीज यंत्रणा सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना महावितरण कंपनीला देण्यात आल्या। त्याचबरोबर धोकादायक कठड्यांना रेलिंग बसवणं, स्वच्छतागृहाची संख्या वाढवणं, दर्शन रांगा, पार्किंग, पोलीस बंदोबस्त, मंदिरात मॅटिंग टाकण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बैठकीत वाहतूक मार्ग सुरक्षेवर प्रामुख्याने चर्चा झाली। घाट मार्गात दाट धुकं आणि पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना राबवण्यास सांगण्यात आल्या। संरक्षक कठडे, साईड पट्ट्या मजबूत करणं, दुभाजक पट्टे मारणं, सूचना फलक लावणं या कामांसंदर्भात सूचना दिल्या। यामध्ये प्रामुख्याने यात्रा रात्रीची आहे, त्यामुळे जी लाईटची सोय जी करायची आहे त्याविषयी विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत। काही महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून काही सूचना ज्याच्यावर जिथं लोड येऊ शकतो अशा भागासाठी काही एक नवीन कनेक्शन घेता येईल का याबद्दल ग्रामपंचायत प्रशासन कारवाई करणार आहे। त्याचबरोबर पोलीस विभागाने काही पार्किंग आणि याच्या ज्या सूचना दिलेल्या आहेत तर त्यानुसार जिथं आवश्यक लाईटची सुविधा पार्किंगमध्ये आणि मंदिर परिसरामध्ये जे पूल आपण करतो किंवा जो मार्ग करतो तर त्याच्याबाबतचे सुरक्षिततेच्या उपाययोजना यावरही चर्चा झालेली आहे। आणि आज 14 तारीख आहे, साधारण 20 तारखेपर्यंत आपली बऱ्यापैकी तयारी पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला राहिलेल्या ज्या त्रुटी आहेत त्याही दूर करता येतील। त्याबाबतच्या सर्व आवश्यक सूचना आज देण्यात आलेल्या आहेत। प्रशासनाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसंच ज्योतिबा ग्रामपंचायत आणि देवस्थान समितीनं यात्रा काळात देणाऱ्या सुविधांची माहिती दिली। 15 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार आहे। या बैठकीला पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक, ग्रामविकास अधिकारी विठ्ठल भोगम, ज्योतिबा देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, मंडल अधिकारी वासंती पाटील, विस्तार अधिकारी राजेंद्र उपाध्ये यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते।